नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मूवी तुमचा आणि रिव्ह्यू आमचा चॅनलमध्ये. तर बाहुबली तुम्हाला पिक्चर माहितीच आहे. पार्ट 1 आलेला, पार्ट 2 आलेला. त्याच्यानंतर आत्ता एपिक बाहुबली म्हणून रिलीज केलेला तो पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट यांचं कॉम्बिनेशन होतं आणि असा 3 ते 4 तासाचा पिक्चर त्यांनी तयार केलेला होता. आणि त्याच्यानंतर बाहुबली द इटर्नल वॉर हा ॲनिमेटेड मूव्ही येत आहे. त्याचा ट्रेलर जस्ट यूट्यूबवर लॉन्च झालेला आहे आणि त्याच्याबद्दलच आता आपण बोलणार आहे. जर तुम्हाला बाहुबली 1 पार्ट 1 याची जर स्टोरी माहिती असेल, जेव्हा कटप्पा बाहुबलीला मारतो, त्या सीनचा रेफरन्स या ॲनिमेटेड मूव्हीच्या ट्रेलरमध्ये घेतलेला आहे. ट्रेलर म्हणा, टीजर म्हणा, त्याच्यामध्ये घेतलेला आहे. बाहुबली पार्ट 1 तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यामध्ये बाहुबली मरण पावतो आणि ज्यावेळी बाहुबली मरण पावतो त्यावेळी त्याचा आत्मा ते शरीर त्यागून एखाद्या दुसऱ्या युनिव्हर्समध्ये ट्रॅव्हल करतोय आणि हे युनिव्हर्स दुसरं तिसरं कुठलंही नाही तर एक ॲनिमेटेड युनिव्हर्स आहे आणि याच्यामध्ये आपण बाहुबलीला बघतोय. त्याच्यामध्ये एक असुर पण आहे, परत देव इंद्र यांची एंट्रीसुद्धा आपल्याला तिथं दाखवलेली आहे. तर पहिल्यांदा ह्या कन्सेप्टला म्हणजे सॅल्यूट केला पाहिजे की पार्ट 1मध्ये बाहुबली मरण पावल्यानंतर हे म्हणजे दुसऱ्या युनिव्हर्समध्ये ॲनिमेटेडमध्ये बाहुबली ट्रान्सफर होतोय. ही कन्सेप्टच मुळात एकदम म्हणजे फाईन, म्हणजे हॅट्स ऑफ. आता ह्या बाहुबली इटर्नल वॉर टीजरबद्दल जर बोलायचं झालं, सध्या तरी तमिळ, तेलुगू आणि हिंदी ह्या तिन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला हा टीजर दिसतोय आता यूट्यूबवर. आणि ह्या टीजरचा जर ॲनिमेशन म्हणजे VFX म्हणा किंवा त्या ॲनिमेटेडवर आपल्याला बोलायचं झालं तर ॲनिमेटेड एकदम टॉप नॉच दिसतात आपल्याला. एकदम गॉड लेवलचे ॲनिमे म्हणजे त्यांनी तयार केलेत. तर नेटफ्लिक्सवर एक सिरीज आहे आर्केन. तर असं ऐकायला मिळाले, म्हणजे कन्फर्म नाही, की ते आर्केनची जी टीम आहे, जी त्यांनी जी सिरीज तयार केली ॲनिमेटेड सिरीज, तर त्यांची टीम ह्या बाहुबली इटर्नल वॉर या मूव्हीवर त्यांची टीम काम करते. म्हणजे सुपर फाईनच असणार आहे ही मूव्ही. दुसरी गोष्ट ह्याच्यात बघायची झाली तर बाहुबली ह्या युनिव्हर्समध्ये महादेवांची खूप तपस्या करतोय. ही तपस्या बघून इंद्रदेवाला असं वाटतंय की त्याचं जे सिंहासन आहे ते बहुतेक बाहुबली घेणार, म्हणून शक्यता आहे म्हणून इंद्रदेव बाहुबलीबरोबर युद्ध करायला आलेले आहेत असं आपल्याला टीजरमध्ये दिसतंय. त्याच्यानंतर तिथं असुर पण आहे, असुराची एंट्री पण आहे, परत इंद्रदेव पण दाखवलेत. आणि जे ॲनिमेशन त्यांनी दाखवलं आहे म्हणजे जेव्हा बाहुबलीचा रथ तिथनं एकदम ट्रान्सफर होतो, म्हणजे त्याची एंट्री होते आणि त्याच्यानंतर इंद्रदेव ते आपले बाण वगैरे घेऊन एकदम असं म्हणजे अटॅक करायला जातात. दोघं एकमेकांसमोर जसं अटॅक करायला जातात, सीन एकदम असा म्हणजे टॉप नॉच दिसतोय त्यात. काहीही कुठेही चूक काढण्यासारखं काहीही दिसत नाही आहे त्यात. आता तुम्ही बघितलं असाल की नरसिम्हा मूव्ही आली होती नेटफ्लिक्सवर, ती म्हणजे खूप चालली, म्हणजे खूप खूप कमवलं त्या मूव्हीने आणि मूव्ही पण एकदम क्लास होती ती. आता ही दुसरी मूव्ही आपल्याकडं बघायला मिळते आपल्याला, इटर्नल बाहुबली. तर ही तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी ही मूव्ही बघायला खूप म्हणजे खूप आतुर झालेलो आहे, कारण आता सगळं VFX आणि साऊंड म्हणा किंवा त्यांची ॲक्शन म्हणा एवढी खतरनाक दिसते की ही मूव्ही कधी येईल आणि कधी बघेन असं वाटतंय मला. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.